गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर आता सध्या रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि माझीच खूप घाई झालेली आहे. कसं मी बाहेर गेली होती, तिथून आल्याच्या नंतर मी मस्त काजूची भाजी केली आहे आणि भाकरी. तर किचन बघू शकता तुम्ही माझं कसं एकदम आवरायचं आहे सगळं. आता मी सध्या पहिलं फास्ट खूप वाजले आहे, उशीर झाला आज माझ्या बाबूला भरवण्यासाठी. तर मी त्याला जरा भरवून घेते, त्याला भाकरी खूप आवडते तर मी त्याला आता भरवते. त्याचं भरून झाल्यानंतर मग माझे मिस्टर आम्ही लोक जेवायला बसणार. मग तुम्ही या सगळे जेवायला. बाबूला माझ्या आता भरून झालेलं आहे जेवण. आता मी जरा वाट बघते मिस्टरांची. मिस्टर आले की मग आम्ही पण जेवायला बसणार. जेवून झाल्यानंतर गाईज मग उद्या सकाळची तयारी करायची आहे. अजून मिस्टर नाही आले, आता मिस्टरचे फ्रेंड खाली गेले आहेत. हा असाच मला सत्वत राहणार आहे गाईज. आणि ह्याच्यानंतर माझं मिस्टर आल्यानंतर मला जेवायचं आहे. जेवून झाल्यानंतर हा सगळा पसारा आवरायचा आहे. पसारा आवरून झाल्यानंतर अंथरूण घालायचं आहे. अंथरूण घाल्यानंतर मग बाबूची तयारी करायची आहे. त्याला आंघोळ घालायचं आहे, त्याला फ्रेश करायचं आहे, नाईट ड्रेस घालायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होऊन वगैरे मग मस्त झोपायचा टाईम. झोपायला आम्हाला रात्री बरोबर आज मला 1 ते 1:30 वाजणारच आहे झोपायला. त्याच्यानंतर मला सकाळी गाई 4 वाजता उठावं लागतं. 4च्या नंतर मला फटाफट 6:30 वाजेपर्यंत मला जेवणाची तयारी पूर्ण जेवण कंप्लीट करून मला 7 ते ॲक्च्युली 6:45ची एका मुलीला सोडायला जाते, कारण की तिची 7ची स्कूल आहे. मी मुलांना ड्रॉप करते स्कूलच्या. ॲक्च्युली असं सांगायचं आहे तुम्हाला, माझं जे सकाळचं जे रुटीन आहे रोजचं, मी सकाळी 4ला उठते. 4ला उठल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे कपडे वगैरे धुवून झाल्यावर देवपूजा झाल्यानंतर मी जेवणाला लागते. जेवण मला 6:30पर्यंत आटपायचं असतं. डाळ भात भाजी चपाती हे सगळं रेडी करून मला 6:45ला खाली उतरायचं असतं, कारण की मला 7ची एका मुलीची स्कूल आहे सेंट ॲग्नेसमध्ये हिंदवाताला. तिला सोडायला जावं लागतं. तिला सोडून झाल्यानंतर मला माझगावचे 2 मुली आहेत. त्यांना एकीची शाळा आहे 8:15ची, एकीची शाळा आहे 8ची. तर हिला सोडल्यानंतर मला माझगावला जाऊन त्या लोकांना ड्रॉप करून परत एकदा मला माझ्या घरी यावं. घरी आल्यानंतर माझ्या बाबूला 8:30ची त्याची स्कूल आहे, त्याला सोडल्यानंतर घरी पुन्हा एकदा येऊन मग नाश्त्याची तयारी, मिस्टरांना नाश्ता वगैरे देऊन टिफिन वगैरे भरून त्यांना ऑफिसला जायचं असतं. तर अशा प्रकारे माझी पूर्ण रुटीन अर्धीच मी सांगितली आहे, अर्धी मी तुम्हाला नंतर सांगेन. पण अशा प्रकारे माझी ही सगळी रुटीन आहे. पण गाईज खरंच बाई पण भारी देवा, बाई पण भारी र ह्याच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी बसली आहे जेवायला. माझे मिस्टर गेले त्याच्या फ्रेंडला भेटायला, तर आता खालून आला आहे आणि आम्ही आता बसलो जेवायला. तर आमच्याकडे केली आहे, तुम्हाला सांगितलं आहे, काजूची भाजी आणि भाकरी. ह्यांचं फेवरेट आहे. पसारा घरात खूप पडला आहे. आणि प्रिन्सला बघा, प्रिन्सचं जेवण झालं. प्रिन्सने एवढा पसारा काढून ठेवला आहे. काही आज पक्का झोपायला 1 वाजणार आहे आम्हाला. तर त्याच्या पुढे आम्हाला कामं पण भरपूर आहेत माझी. बाय. तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आता जरा भांडी घासते, पुढची कामं खूप आली आहे. तर आता झालेले आहेत, वाजलेत घड्याळामध्ये बरोबर 1:45. माझं काम आत्ता सगळं झालं आहे. आणि त्याच्यामध्ये हा मुलगा बघा असा पसारा करतोय. हे बघा, मी आत्ताच अंथरूण टाकलं आणि यांनी परत पेपर वगैरे फाडून टाकलेत. हा खूप सतवतो गाईस, खूप सतवतो. पण आता काय, लहान आहे, ओरडली तर परत पप्पा त्याचे माझं जर डोकं आउट करून टाकतील. मग तर चालायचं. तर मग गाईज आता बस, आता मी थोडा आराम करणार. परत माझी सकाळी 4ला ड्युटी चालू होणार आहे. तर गाईज गुड नाईट.